नमस्कार मित्रमंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार असं सुंदर असं कोकणातलं घर आणि बाग वगैरे आणि ती बाग विकूची असा पूर्ण आणि भाड्यान सुद्धा देऊची आहे. तर कोणाक जर इंटरेस्ट असेल तर नक्की मला एक कॉमेंट करा. तर आता मी तुम्हाला सांगतोय सविस्तर काय असा. तर बाग असा ही 8 एकर आणि ह्या 8 एकरमध्ये ना भरपूर सारी अशी झाडं वगैरे असत आणि त्यासोबतच घर बांधलेलं असा आणि माड वगैरे आणि फोपे वगैरे लावलेले आहेत आणि बरीचशी झाडं आहेत. तर तुमका मी तो परिसर पुन्हा दाखवतोय. तर ही जागा असा 8 एकर आणि ही जागा विकूची असा. तर जागेची रक्कम म्हणजे मालकांका अपेक्षित असा 1,30,00,000. तर तुमका मी जागा आधी दाखवते कशी काय आणि पूर्ण परिसर फिरवतोय. तर सध्या आता कटर काम चालू आहे, तुमका माझ्या मागे आवाज येत असतो. तर आता मी तुमका पहिली जागा दाखवते खैसून सुरुवात होतेली आणि कुठे तर आपण तुमका सविस्तर सगळा सांगते मी. तर मंडळी आता मी बागेकडे पोचलो आहे आणि बागा असा ही सुंदर अशी 8 एकरची जागा असा आणि या 8 एकरच्या जागेमध्ये अशी भरपूर अशी झाडं असतात. तर मेन रस्तो तुम्ही कमी दाखवते. तर ह्यो असा रस्तो, तर ह्यो रस्तो अजून काय असं होग नाही थोडंफार, कारण इकडे लोक एवढे येणत नाही. तर तिकडे मेन रोड समोर तुमका दिसतो, तिकडे मेन रोड असा. तर इकडून साधारण पाठीमागून या साईडनं डांबरीकरण रोड झालेलो आहे आणि ही पूर्ण अशी बाग आहे. तर 8 एकरची जागा असा. जर कोण इंटरेस्टेड असा तर नक्की कॉमेंट करा. तर संपूर्ण तुमका मी बाग दाखवतोय. तर आता इथून बाग स्टार्ट होता आणि इकडे बाहेर आहे सर एक विहीर असा बावडिया. तर आता मी तुमका दाखवते बाग पूर्ण. तर बागेत काजीची झाडं असत, कलमा वगैरे होत आणि जेव्हा तुम्ही बागेत एंट्री मारतास ना तेव्हा तुमका असे माड वगैरे हे बघू गवतात लाईनमध्ये लावलेले तुमका दाखवतोय. तर आता हे बघू शकतात बांबू तोडून ठेवल्याने होत. तर ह्याच बागेतला ह्या उत्पन्न हे बांबू वगैरे असत आणि कलमा वगैरे असत. तर सध्या वाटतं कलमा वगैरे आता थोड्या वेळ म्हणजे व्यवस्थित केल्याने तुमका करड मारली की दिसतली. तर आता कटर काम चालू आहे. तर आता हेसून तुम्ही बघू शकतास हे माड. तर तुमका जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतलो, कारण पटापट तुमका दाखवले तर जास्त व्हिडिओ वाढायचो नाही, मोठं व्हायचं नाही. तर आता ही माड बघू शकतास, हे लाईन वाईज माड लावलेली आहेत. चिकूची झाडं वगैरे असत, पाठीमागे भरपूर झाडं आहेत आणि घर फक्त सिंपल असं साधा पण घर बांधलेलं आतमध्ये. तर त्या तुमका घर पण त्या रकमेत भेटणार 1,30,00,000 आता हे फोपी बघू शकतास लावलेले, ही सागाची झाडं वगैरे असत समोर, हे माड असत हे बघू शकतास आणि फोपरी बघू शकतास. आणि इकडे असत काजीची झाडं, कलमा असतात आंब्याची आणि पाठीमागे सुद्धा झाडं असत भरपूर. तर तुमका मी दाखवतोय जागा. तुमका व्हिडिओमध्ये जागा समजायची नाही, पण जर रिअलमध्ये जर तुम्ही इलास ह्या जागेकडे तर तुमका समजत की केवढी जागा मोठी आहे ती. तर आता तुमका फक्त झाडं दिसतील व्यवस्थित, पण रिअलमध्ये ह्यो प्लॉट खूप मोठा 8 एकरची जागा असा आणि फोपरी तर सुंदर लावली. तर तुमका मी आता घर दाखवतोय. तर घर तुमका बाहेरून दाखवतोय मी कसा आता. तर घराच्या बाजूक मस्तपैकी शांत हे केलेलं म्हणजे झाडं लावली त्याच्यामुळे सावळी बरी आहे, त्याच्यामुळे थंडावा. आता ही फोपरी बघू शकतात मस्तपैकी लावलेली आहेत ते आणि नेचर तर एक नंबर असा. फक्त घरा आजूबाजूक असत पण एवढी हे नाही जाग नाही, पण नेचर स्पॉटमध्ये ह्यो जागा भारी आहे. आता हे माड बघू शकता, साडे पण चालू आहे कटर काम या साईडला. तर हैसर फोपरी लावलेली आहेत बघा, या साईडला फोपरी लावलेली आहे. आता मी मागून तुमका दाखवतोय. तर आता मी थैसून चलत दिलोय या साईडने आणि हे फोपरी बघू शकतास. त्या थोडीफार तुमका मी कलमा वगैरे दाखवतोय कशी काय लावलेली आहेत ती. तर आता इकडे कटर काम चालू आणि हे माड बघू शकतास भारी वाटतात आणि नारळ वगैरे लागले आहेत बघा माडांका. तर थोडेफार तुमका दिसत असतील हे बघा. तर नारळ बऱ्यापैकी लागतात म्हणजे उत्पन्न चालू आहे. आणि इकडे फोपळी लावलेली बघा या साईडला समोर. तर पूर्ण बागेत फोपळी असत, त्याच्याशिवाय आंब्याची कलमं असत, काजूची कलमं आहेत लावलेली, नारळ असत, केळी आहेत आणि हे फोपळी घराच्या बाजूला लावलेली. आणि ह्या बघू शकता छोटासा घर हा. तर ह्या बघू शकता छोटासाच घर हा, असा सिंपल घर बांधून ठेवलेला. तर आता पाठीमागची बाजू दाखवते तुमका.
तर आता मी हळूहळू पुढे जातोय आणि तुमका दाखवतोय संपूर्ण जागा. तर आता ही बघू शकतास, ह्या असा काजूचं झाड आणि हे असत माड. हे बघा आता ही जमीन ती तकत जाता, ते तुमका समोर झाडं दिसतात तेवढी. आणि इकडे असा या साईडला या घर. तर पाठीमागनं दाखवतोय. तर सध्या कटर काम चालू आहे, त्याच्यानंतर तुमका व्यवस्थित क्लीन दिसतात. सध्या कटर काम चालू आहे. पाठीमागनं आता घराच्या मागे गेलोय, तर घराच्या मागे सुद्धा तुमका अशी माड वगैरे बघू गावतात. आणि ही बघू शकता स्कालमा, ही बघा समोर. आणि ह्या रस्त्यानं आता ही वाट जी पायवाट दिसतातच, पलीकडे गेलास की डांबरी रस्तो हा. तर ही बघू शकता, ह्या बघा. तर आता तुमचं घर दाखवते पाठीमागनं. तर ह्या असा पत्र्याचा घर असा, ह्या बघू शकतास. आणि बाजूक सगळी माडाची बाग. तर हिचो इकडनं येईन समोर तिकडे हा, या साईडला हे माड दिसतं तिकडे आहे त्या साईडला. तर खूप मोठं प्लॉट हा. तर संपूर्ण एकाच व्हिडिओ तुमका दाखवणं मुश्किल होईल, व्हिडिओ खूप मोठं होतो. ह्याच्या मी तुमका आता शॉर्टकटमध्ये दाखवते. झाडं वगैरे कुठकुठली मेन झाडं असतात ती मी तुमका दाखवतोय. आणि या बागेत उत्पन्न चालू आहे. जर कोणाक भाड्यानं घ्यायची असली तरी घेऊ शकतास. म्हणजे फक्त तुम्ही खर्च करूचो आणि जो काय अर्धो मोबदलो असतात तो फक्त मालकाक देऊचो. जर कोण इच्छुक असतात रावणारो वगैरे आणि बाग सांभाळणारो असतात तर. नाहीतर मी तुमका बोललोय की ही प्रॉपर्टी पूर्ण विकूची आहे 1,30,00,000ला. आणि त्याच्यात जर काय कमी जास्त करूचं असलं तर नक्कीच संपर्क करा. मी नंबर देतले माझो, त्याच्यावरती संपर्क करा. मालकांशी थेट कॉन्टॅक्ट करून तुमका देऊ शकतो आम्ही. आता ही बघा, ही आता इकडे झाडं वगैरे आहेत, बांबूची झाडं. हे चिवे बघू शकतास बांबू. आणि भरपूर लागवड केलेली बघा. ते हे चिवे तोडून ठेवलेले आहेत कालच, हे बघा. तर हे असं उत्पन्न चालू आहे, उत्पन्न बंद नाही जमिनीत, उत्पन्न भरपूर असा चालू असा. हे बघू शकता. आता हे चिवे तोडून ठेवल्याने तिकडे, हे बघा. तर रेट जर जास्त असलो जमिनीचो तरी तुमका निसर्गाच्या सानिध्यात रावाक गावतला. आणि मेन म्हणजे ह्या जमिनीत उत्पन्न चालू आहे सगळ्या झाडांचा. आता हळूहळू ह्या कलमांका मोहर वगैरे येतलो आणि साग वगैरे भरपूर असत. तर तुमका माहीत असतं झाडांचं रेट सध्या काय चालू असत ते. आणि ही बघा, हे आता सगळे काजूची बाग आहे, इकडे काजू लावल्याने आहेत. तर आता मी पाठीमागे गेलोय, तर बघूया. आपल्या इकडून जर निघा गावला तर तुमका मेन रोड तो मी दाखवते, जो वाडी विडीत जाता. तर ही बघू शकतास. तर आता ह्यो समका सगळं परिसर दाखवते ना, ह्यो असा घराच्या मागचो परिसर. ही कलमा दिसतात आंब्याची आणि ही असतात काजूची कलमा. ही बघा सगळी कलमात लावलेली आहेत. आणि पाठीमागे आपल्या बघू गावतुला मेन डांबरीकरण रस्तो झालो आहे इकडे पाठीमागे. तर बघूया इकडून वाटा काय. तर सध्या कटर काम चालू आहे, तर ह्या सगळ्या उडवतील, त्याच्यानंतर आपल्या प्लॉट व्यवस्थित बघू गावतलो. तर हो बघा, आता हे इकडे प्लॉट जिथे सामता तिथे मी तुमका घेऊन जाते. पाय वाटतं दिसतं आपल्याक. तर ह्यांची बघूया निशाणी आपल्या बघूक गावता काय 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 हा काय. तर म्हाका वाटतं हय सामता. ही बघा, ही आता इकडे ही बॉर्डर दिसता, ही बघा इथून. आणि मेन रोड या साईडला असा, तो पण तुमका दाखवते. आता पुन्हा मी रिटर्न तिकडे घराकडे घेऊन जात नाही, तर तुमका आता साफ केलेली जमीन दाखवते. थोडीफार कटर मारलेली दिसता. हे बघा काजी वगैरे आता मोहराक सुरुवात होतेली आहेत. तर आता तुमका मी दाखवतोय या साईडने ह्या गटाराकडनं मेन रोड, तिकडून चालूक गावतला आपल्याक. तर तुमका रस्तो दाखवते कारण सगळ्यांका समजा गोया. तर रस्तो बघूया झालो असा म्हटल्याने. हे बघू कुठपर्यंत काय झालो आहे तो. तर ह्यो घराच्या मागे इकडे रस्तो वगैरे अजून जाऊक नाही, पुढे खचरी झालो असं म्हटलं नाही. हो बघा, ह्यो आता ह्यो रस्तो कच्चा रस्तो
पुढे रस्तो झालो आहे तिकडे त्या साईडला. तर आता इकडे जमीन ही एंड आता ह्या रस्त्याक पुन्हा ह्या रस्त्याक जमीन एंड होता. ही बघा ही समोर असं ती. तर कोणी इच्छुक असल्यास तर नक्कीच एक कॉमेंट करा. तर रस्तो काय इकडे अजून पाठीमागून होक नाही. तर रस्तो जो मेन आहे ना त्या तिकडे रस्तो झालो हा बऱ्यापैकी. तर हे रस्ते अजून होऊचे असत. पण गाडी येता घरात दाखवत असं काही विषय नाही. घरापर्यंत थेट जागा गाडी वगैरे येतली. तर कोणी इच्छुक असा तर नक्कीच मला एक कॉमेंट करा. आणि ही तुमका प्रॉपर्टी कशी वाटली नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. घ्यायचं असलं तर संपर्कसुद्धा करू शकतास. जर काय बार्गेनिंग वगैरे करूचं असतात कमी जास्त तर मग नंतर मालकांशी बोलून तुम्ही करू शकतास. तर नक्की एक कॉमेंट करा. कारण ही प्रॉपर्टी आता जास्तीत जास्त लवकरात लवकर विकूची असा. तर तुमका मी दाखवले मागून पुढून कसे काय जागा हा ती. हे बघा हे आता इकडे कटर मारल्याने या तुमका दाखवते मी साफ केल्याने या त्यांनी. त्याच्यावरनं आपल्या कळतला की जमीन कित्ता का त्यांची एंड आता हय त्यांच्या जमिनीचो एंड. हो बघा इथून कारण इथून सगळी साफसफाई केलेली आपल्याला दिसता. हय सर हे चर मारलेलो आहे तिथपर्यंत. तर भरपूर मोठं प्लॉट हा. जसं की मी तुमका बोललोय 8 एकरचो हो पूर्ण प्लॉट हा जमीन ही. तर आता इकडून तुमका काहीच झाडा दाखवते एकदा. इकडून सुद्धा वाढ असा. आणि ह्यो बघा ह्यो असा रस्तो कच्चा रस्तो अजून होक नाही. तर त्या साईडचा तुमका बोलले समोरचा रस्तो पहिल्यांदाच एंट्रीवर तिकडे रस्तो झालो हा मस्त वेगळी. तर तिकडून तुम्ही दोन्ही साईडला पावशीसून गेलास तर मुंबई गोवा हायवे पोचू शकतास या साईडने. आणि जर इकडून गेलास तर या साईडने तर जर पोचलास तुम्ही कुडाळक. तर आता ही बघा ही असंच काजीची झाडं आणि आता काजी मोहराक लागली होती. हे बघू शकतास. हे बघा ही सगळी काजीची आता काजी बघा कसे टवटवीत झाले होत. हे सगळे काजी वगैरे असत. तर आता मी पुन्हा समोरच्या बाजून जातोय. तर आता ही बाजू असा समोरची सर. आता तुम्हाला जिथे मी तुमका उभं होते पहिल्या स्टार्टिंगला थंय पोचतलोय. तर आता चिवे तोडतात ते इकडे हाणून टाकतोच इकडे या साईडला समोर. जैसर मी शूटिंग सुरुवात केलं आहे. आता त्यासरच या व्हिडिओचा आपण इन करतो. तर पुन्हा मी आता पोचतोय जागेवरती त्या. तर मंडळी ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ लाईकसुद्धा करा. तर तुमका मी जमीन दाखवली कोकणामधली. तर कुडाळ येथील घावणे खुटवावडील येथील या गावातील ही जमीन असा. तर कोणा घेऊची असत तर नक्कीच एक कॉमेंट करा आणि संपर्क करू शकतास. तर चॅनलवरती कोण नवीन असता तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया असेल नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.